हाय गाईज, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो चला आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूयात. बघूयात पहिला किट्टू काय करतोय, कारण की आपली किट्टूपासूनच सुरुवात होते सकाळची. सो चला. तो बघा त्या पडद्याच्या पाठीमागे बसलाय. बघूयात काय करतोय. बा काय करतोयस? काय चाललंय? ए काय बघतोयस? काय दिसलं? ए माकडा, काय बघतोस वरती? ए खाऊच्याकडे काय? मम्मी आताच टाकून गेली ना? हा काय? कुठं? होय. नाही भेटणार तुला. बघा यावर मस्त खिडकीजवळ बसलाय. हे बघा, पांढरा बघ असं आहे. इथे तळमळते बाबा यो. चला आता हाला सोडून घेऊ आपण. बाय बाय कर. मला आंघोळीला जातो आता. तर गाईज घरातली लाईट गेले, म्हणजे पूर्ण बिल्डिंगचीच गेले. पण ठीक आहे, लाईट आली तर व्हिडिओ मी कंटिन्यू करेन, नाहीतर मग तो तेवढाच बंद करायला लागेल. पण येईल लाईट, ठीक आहे, बघूयात काय ना काहीतरी करूयात. आणि आता मी जातो डायरेक्टली अंघोलीला, कारण की जास्त शूट करत बसलो तर चार्जिंग जी आहे 18% ती पण संपून जाईल. आता 18%मध्ये तर व्लॉग पूर्ण नाहीच होत शूट, फुल लागतेच चार्जिंग. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आयफोनचा कसे नखरे असतात. पण ठीक आहे. हा बघा इकडे काय करतोय. सापजी बसलाय. नकरा बघ काय मोठा. ए शांतपणा करते. तर गाईज मी आता अंघोली करून आलेलो आहे आणि आता जाऊयात आपण किचनमध्ये. सो आज आपल्याला झटपट काहीतरी नाश्ता बनवायचा आहे, कारण की आज जेवण तर सर्व झालेलंच आहे. सो बोलला आज काहीतरी नाश्ता तुम्हाला दाखवतो जो की एकदम इझी असणार आहे. बघितलं, मी जेव्हा पण येतो ना अंघोलीवरनं आतमध्येच बसलेला असतो. ओय काय करतोयस? मोठा बसला अध्यक्ष. अध्यक्ष उठ, चाल उठ, भाकरी खायला चल. तर गाईज आता इकडे घेतलेले आहेत मी बटाटे. आता बटाट्यावरून तुम्ही सांगा काय बनवणार आहे. तर मी बनवणार आहे झटपट एकदम तो किसलेला बटाटा असतो माहिती आहे का, त्याला फ्राय करतात तसं टाईपमध्ये काहीतरी नवीन बघितलं मी रेसिपी एक. सो ती करणार आहे. सो चला आपण ट्राय करूयात. हे काय आहे? सॉरी, कचरा होता, धुवून घ्यायचा साफ. तो चला आता घ्यायचं आपल्याला हे बटाटे चांगले सोलून मी धुवून घेतलेले आहेत. तर माझ्याकडे ते हे नाही आहे, पिलर नाही आहे. सो मी सुरीनेच पिलर करतोय. ओके, सर्व पील करून घेऊयात आपण पटापट. किट्टूला कच्चा बटाटा आवडतो खायला, दाखवू तुम्हाला. किट्टू दर दर नाही नाही खायचा, आज मूड नाही त्याचा खायचा बटाटा. ठीक आहे, नको खाऊस. मी माझ्या झाडांना तरी टाकेन, हा नाही खात तर जाऊ दे. आणि तिकडे बघा शेट लोक बसलेत. आता हे बघा, इथे घ्यायचं आपल्याला बटाटा आणि अशी किसणी आमच्याकडे किसणी बोलतात त्याला, तुमच्याकडे काय बोलतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता घ्यायचं आणि ह्याला असं किसून घ्यायचं. ही हलू नको, असं किसून घ्यायचं, असं करून घ्यायचं. बघा इथे मस्त असं मी किसून घेतलेला आहे. आता आपण ह्याला बाउलमध्ये टाकूयात. असं बघा बाउलमध्ये टाकलेला आहे. बटाटा हा किसल्यावर लगेच धुवून घ्यायचा, नाही तर लाल होतो. हा थोडा माझा लाल झालेला आहे, पण ठीक आहे, आता धुवून घेऊयात आपण. हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी आणि हे धुवून घेऊयात आपण. ओके, त्याला सुंदर असं धुवून घेऊयात, जेवढं पण घाण काय असेल ती निघून जाईल. चला आता आपण ह्याला गाळून घ्यायचं आपल्याला. ओके, चला गाळूयात. बघा आता इथे मस्त पाणी सर्व निथळून घेतलेलं आहे चांगलं पिळून. आता तुम्हाला पुढचं दाखवतो मी काय काय टाकायचं याच्यामध्ये. असं करून घ्यायचंय बघा. आता वाटतं ना पांढरा. आता बघा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे
थोडी हळद थोडी टाका. लाल तिखट असेल तर लाल तिखट, हे बघा लाल तिखट टाकत आहे. तुमच्याकडे जो पण मसाला असेल तो टाकू शकता. मीठ पण टाकायचं आहे, चवीनुसार तुम्हाला लागेल तेवढं. ओके, बस झालं मला. आणि धना पावडर थोडी टाकायची, मस्त टेस्ट येते. बस थोडं इथं टाकायचं तुम्हाला ओवा, अजवाईन टाकायचं आहे, ज्याने टेस्ट खूप भारी येते आणि फ्लेवर पण खूप भारी येतो. सो हे टाकायचं तुम्हाला. आणि टाकतोय मी इथे मैद्याचं पीठ. तांदळाचंही तुम्ही टाकू शकता, पण मी मैदाच टाकणार आहे. आता ह्याला घेऊयात आपण मिक्स करून, एकजीव सर्व करून घ्यायचं आहे. बघा असं सुंदर असं एकजीव सर्व करून घ्यायचं आहे. चांगल्या बटाट्यामध्ये हे मसाले वगैरे रुजले पाहिजेत, म्हणजे त्याच्या आतपर्यंत फ्लेवर गेला पाहिजे. मस्त असं हाताने केलं तरी चालेल. मी जरा माझ्या हाताला लागलंय म्हणून नाही करत आहे, पण नंतर थोड्या वेळानं भरवायलाच लागणार आहे हात, पण ठीक आहे. असं बघा करून घ्यायचं तुम्हाला. हे बघा आता इकडे घेतलेले कढई, मी गॅस ऑन केले. हे बघा आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला तेल. बघा आता आपण तेल टाकूयात. एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तुम्ही कधीही बनवू शकता आणि कधीही खाऊ शकता. हे बघा तेल टाकायचं आपल्याला. तेल थोडं कमीच टाकतोय, कारण की मम्मी म्हणले तेलासोबत खेळायचं नाही, तेल खूप महाग आहे, म्हणून थोडंच टाकलं. आणि आपल्याला थोडंच बनवायचं आहे, इकडे थोडंच आहे तो बेटर. सो ठीक आहे, आपण तेल थोडं कमी टाकलं आहे. छोटे असे बनवूयात मस्तपैकी. ते छोटेच असतात, छोटे मस्त लागतात असे पॉपकॉर्न टाईपमध्ये. पण ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूयात, तुम्हाला दाखवतो. आता बघा जो हा बटाटा आहे ना, ह्याला आपण टाकूयात झाडामध्ये आपल्या. सो चला आपण झाडामध्ये टाकूयात आपल्या, कारण की झाडांसाठी खूप चांगलं असं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. एक मिनटं. हे बघा, तर आपल्या ॲलोवेरामध्ये मी टाकलेले आहेत. जे मागे टाकलेले ते पण आहेत तिकडे, सडलेत आता सर्व, पण ठीक आहे. हे पण टाकलेलं आहे, भरपूर पौष्टिक आहे त्यांच्यासाठी. आपल्यासाठी पण असतं, त्यांच्यासाठी पण असतं. आता तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण सोडून घेऊयात थोडं. बघा असं सोडून घ्यायचं आपल्याला एक. घेतलं असं 100 रुपयाचं बरं वाटायचं. हा मस्त आहे, भारी. बोंबील आणलं इकडं लगेच. म्याव बोंबील बघितल्यावर काय हा एक बारीक होता तो. चला आता ह्याला आपण पलटी करूयात. हे बघा असं पलटी करून घ्यायचं. असं चांगलं फ्राय होऊन द्या. रेडी झालेले आहेत हे, जे व्हायरल होते ना, सगळेजण लोक करत होते सगळे व्हिडिओ ह्याच्यावरती. सो मी पण ट्राय केलेलं आहे आणि मला खूप आवडलं. वास तर खूप भारी येतोय. आणि याला तुम्ही भजी पण बोलू शकता, तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं ते नावं तुम्ही ठेवू शकता. आणि बटाट्याच भजी समजा याला. आणि तुम्हाला दाखवतो आता खाऊन मी. वास मस्त येतोय आता बघा, कसलंच क्रिस्पी वाटतंय आणि ना चिकन सारखं वाटतंय. चिकन पॉपकॉर्न असतात तर म्हणलेलं तुम्हाला मी, तर चिकन पॉपकॉर्न सारखे वाटतात हे. आणि टेस्टला खूप भारी आहे. इथे ही स्पायसी चटणी आहे, ह्याची मी रेसिपी देईन तुम्हाला. मस्त असते, खाऊया त्या डुबूमध्ये.
खूप भारी आहे, थोडी तिखट आहे, मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आणि भेटूत आपण एक अशाच एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.